कैसे देखते हैं और कितनी तुष्टिकरण नहीं, वो दंगे के आरोपी, उसके बाद उन्होंने विरोध किया। देखिए, उद्धव ठाकरे जी और उनकी सेना उबाठा, इसका असली चेहरा और चरित्र इस बात से सामने आया है, जिनको उन्होंने सत्ता के लालच में प्रवेश दिया है, देश विरोधी, धर्म विरोधी, मानवता विरोधी काम करने वालों को केवल मतों के तुष्टीकरण की नीति के लिए अगर वो साथ में लेंगे तो जनता ही इसका जवाब देगी। युतीची घोषणा कधी होती साहेब? आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी वीर बाल दिवस हा घोषित केलेला आहे आणि गेले काही वर्ष तो आपण या ठिकाणी साजरा करतो। शीख समाजाचे 10वे गुरु गोविंद सिंग जी यांचा संपूर्ण परिवार हा शहीद झाला, त्यांनी बलिदान केलं आणि आजच्याच दिवशी त्यांचे 2 सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंगजी आणि साहेबजादे फतेसिंगजी 6 वर्षाचे आणि 9 वर्षाचे यांना मुघलांनी भिंतीमध्ये चिरडून टाकलं आणि त्यांचा खात्मा केला। अशा पद्धतीनं शहीद झालेले हे दोनही शहजादे आमच्या गुरु गोविंद सिंगजींचे सुपुत्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस साजरा होतो। आणि आपल्याला कल्पना आहे की आमच्या सिखांच्या गुरूंनी ज्या प्रकारे धर्म आणि मानवता वाचवण्याकरता बलिदान दिलेलं आहे, हे जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत वेगळं अशा प्रकारचं आहे। त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सगळे हा दिवस बघू शकतो आणि म्हणून अशा आपल्या देशामध्ये देशाच्या संस्कृतीकरता, धर्माकरता ज्यांनी बलिदान दिलं अशांची आठवण ठेवणं आणि त्यांना नमन करणं हे महत्त्वाचं आहे। म्हणूनच आज मी या ठिकाणी गुरुद्वाऱ्यात आलो। गुरु ग्रंथ साहिब यांच्या समोर मी त्या ठिकाणी नमन केलेलं आहे आणि दोन्ही शहीद सुपुत्रांना त्या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण केली। सर, पण दुसरीकडे संभाजीनगरमध्ये पाहतोय आपण दंगलीसारखे गंभीर गुन्ह्यांच्या राशीद मामूंना ठाकरे गट प्रवेश देतोय, एकीकडे आपण बाल दिवस साजरा करतोय, कुठल्या बाजूला महाराष्ट्र चाललाय अशा प्रकारे? मला अतिशय दुःख आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं मतांचं लांगुल चालन करण्याकरता अशा व्यक्तीला प्रवेश दिलेला आहे। यातनं त्यांचं चरित्र आणि त्यांची दिशा ही स्पष्ट होते आहे। त्यांना आता लांगुल चालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातनं मतं मिळवायची आहेत। पण जनता हे बघते आहे, देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोक हे पाहतायत, त्यामुळे याचं नुकसान त्यांना सहन करावंच लागेल। भाजप राष्ट्रवादी युतीसाठी होणार आहे, जागा वाटपाचं काय ठरलंय का? आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत। ते वेगवेगळे होते, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते, त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली, पण त्यांनी काय केलं हे माहितीच नाही। केली म्हणतात पण जागा घोषित केला नाही। आमचं नीट चाललेलं आहे, सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ, आमची युती आहेच, आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं। ज्या नवमलिकांच्या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये युती होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं, त्यांचा स्टार प्रचारकाची यादीत समावेश करण्यात आलाय। अजून भाजप राष्ट्रवादी संदर्भात काय अधिकृत निर्णय झालाय का? असं आहे की आता आपल्याला याची कल्पना आहे की या संदर्भात यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे आणि आता राष्ट्रवादींनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता याच्यात पुन्हा नव्याने सांगण्याचं काही